तुम्हाला पण काहीही खाल्ल्यावर लगेच वॉशरूमला म्हणजे टॉयलेटला जायला लागतं का? तर या गोष्टीला आपण IBS असं म्हणत असतो. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणार आहे आरोग्याच्या काही टिप्स. तर IBS म्हणजेच ज्याला आयुर्वेदात ग्रहणी रोग असं जे म्हणतात, तर त्याच्यात काय होत असतं की तुम्ही काहीही खाल्लं की तुम्हाला वॉशरूमला जावं लागतं आणि अर्धवट पचलेलं अन्नच शौचावाटे बाहेर पडत असतं. तर हे खूप क्रॉनिक झालेला पचनाचा हा आजार असतो. पूर्वीपासून जर तुम्हाला ब्लोटिंग, ॲसिडिटी काही असेल आणि तुम्ही ते जर अँटासिड्स घेऊन सप्रेस करत असाल, तर जनरली याचा त्रास सुरू होत असतो. आणि ह्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे आतड्यांना आलेली सूज आणि आतड्यांची कमी झालेली ताकद. तर ह्याच्यात हळूहळू ट्रीटमेंट करून आपल्याला ती आतड्यांची ताकद वाढवून त्याच्यावर उपाय करायला लागतो आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण या आजाराकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत राहिलात तर हळूहळू खूप सिव्हिअर वेट लॉस होणं किंवा क्रॉन्स डिसीजसारखे सिरियस आजार होणं, पाईल्स, फिशर फिश्युला, मूळव्याध ह्याच्यासारखे त्रास क्रॉनिक सुरू होणं, ह्याच्यातनं परत मग वेट लॉस होणं, अशा गोष्टी सुरू व्हायला लागतात. आणि एकदा तो आजार त्या स्टेजला पोचला की मग परत तुमच्या आतड्यांची आणि तुमच्या अख्ख्या शरीराची ताकद वाढवणं खूप अवघड काम होतं. त्यामुळे जर तुम्हाला अशी सुरुवात झालेली असेल की खाल्ल्यावर लगेच प्रेशर येतं, तर तुम्हाला लगेच त्याच्यावर औषधोपचार करून तुमची पचनशक्ती व आतड्यांची ताकद आणि आतड्यांची सूज या 3 गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.